पडते परी नाही का हरे नामे विन विठले हे चित्त प्रपंच पासोनी वमनते मनी बैसले जे सोने रूपे आम्हा मृत्युके समान मानिक पाषाण खडे जैसे विठले हे चित्त प्रपंच पासोनी वमनते मनी बैसले जे तुका म्हणे तैसा दिसतील नारी रिसाचे परी आम्हा पुढे विठले चित्त प्रपंच बाजोनी वमनते मनी बैसले जे ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिववीरैर्चिनुतं शरण्यम् भृत्यारत्यहं प्रणतपाल भवाब्धिपोतो वन्दे महापुरुषदे चरणारविन्दम् श्री संताजिया माता चरणावरी श्री संताजिया माता चरणावरी श्री संताजिया माता चरणावरी श्री संताजिया माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो विश्रांती पावलो मृत्युलोक्या मावडते परी नाही एका हरे नामे विन विठले हे चित्त प्रपंचा पासोनी वमनते मनी बैसले से प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग संतश्रेष्ठ वैराग्यमूर्ती जगद्वंद्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा नामाबद्दल स्वतःची आवड प्रतिपादन करणारा अत्यंत उत्तम गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरता निवडला आहे. महाराज या अभंगात असं म्हणतायत, या मृत्यूलोकामध्ये माझ्या आवडीचा प्रकार म्हणजे भगवान आणि भगवंताचं नाम आहे. मृत्यूलोकी आम्हा आवडते परी म्हणजे प्रकार नाही एका हरी नामे बिन भगवान नाम वाचून मला दुसरं काही आवडत नाही. प्रपंचाविषयी विचारलं असताना तुकाराम महाराज म्हटले, ज्याप्रमाणे वोकलेली वोकरी मनुष्य खात नाही, नवे खात नाही, पाहतही नाही. वोकलेल्या वोकरीबद्दल जसं माणसाचं मन अत्यंत चिळसवानी होतं, त्याबद्दल माणसाला घृणा वाटते, त्याचप्रमाणे प्रपंचातले सर्व पदार्थ पाहून मला वोकलेल्या वोकरीप्रमाणे वाटतात. महाराज म्हणतात, विठले हे चित्त प्रपंचापासोनी वमनते मनी बैसले जे. तर प्रपंचातलं हे सगळं मला ओकलेल्या वमनाप्रमाणे त्याबद्दलची अशी बुद्धी होते, महाराज म्हणतात. आणि मग प्रपंचात काही पदार्थ असे असतात की ते माणसाच्या मनाला मोह घालतात. कोणी संन्यासी असेल, त्यागी वैरागी असेल, सर्वसाधारण माणसाची गोष्ट सोडा, जे आमच्यासारखे त्यागी वैरागी संन्यासी म्हणवणारे असतात त्यांना पण पैसा आणि सोनं सुटत नाही. महाराज काय झालं तर पैसा करता, महाराज काय झालं सोनं अंगावर घालतो, आणि कशाचं वैरागीन, कशाचं त्यागीन, कशाचा वैतागी, त्याला वैतागी म्हणतात, त्याला वैतागी म्हणतात त्याला. पण मग सोनं रूपन पैसा हे महाराजाला संन्याशाला सोडित नाही, तर बाकी इतरांची काय कथा घेऊन बसला. तर तुकाराम महाराज म्हणतात, मला ते सोनं रूप हे सगळं मला माती आणि दगडासारखं वाटतं,
मग महाराजांना भेद कळत नव्हता का? कळत होता. सोनं आणि रूप हे मातीचेच आकार आहेत. त्यांचा जन्म मातीतूनच निघतो. जसं त्या मातीमध्ये जडत्व असतं, मिथ्यात्व असतं, परिच्छिन्नत्व असतं, विनाशत्व असतं. सोन्यात तीच गोष्ट असते. फक्त मातीचं एक चकचकीत रूप म्हणजे सोनं असतं. मातीचं एक चकचकीत रूप म्हणजे रूप असतं. दुसरं काय असतं त्यात? आणि म्हणून माती आणि सोनं, रूप आणि माती, सोनं आणि माती, रूप आणि माती हे दोन्ही अविद्याकारी असल्यामुळे हे सर्व मिथ्या आहेत. तसेच मोठमोठे जड जवाहीर, मोठमोठे रत्न असले तर तो एक दगडाचाच प्रकार असतो. कोणते रत्न दगडामधूनच निघतात, त्याची किंमत मोठी जरी असली तर ते जडच असतं. म्हणून सोनं रूप हे मृत्तिके समान आणि माणिक पाषाण हे दगडाप्रमाणे वाटण्याचं कारण महाराजांची परमात्म बुद्धी झाली आणि जगताबद्दलची बुद्धी सगळी अविद्याकार्य मिथ्यात्व बुद्धी झाली. म्हणून महाराज म्हणतात मला त्याच्याबद्दल प्रीती नाही. आणि शेवटचा मुद्दा आहे, मनुष्य सोनं टाळू शकतो, रूप टाळू शकतो, अजून काय रत्न टाळू शकतो, पैसा टाळू शकतो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माणसाच्या मनाला मोह घालणारी स्त्री असते. स्त्री त्यातून माणसं शक्यतो सुटत नसतात. आणि म्हणून महाराजांना विचारला असताना महाराज म्हणतात स्त्री मला ही आसोलाप्रमाणे दिसते. आसोलाप्रमाणे याचा अर्थ 4 पाय 1 शेपूट आणि ते केस तसे आहेत का? तसं नाही. ते तर माणसाला वाहक मारतो तो फाडून फाडून मारतो, माणसाला माणूस मारतो तो तोडून तोडून मारतो, आणि माणसाला अस्वल मारते ते गुदगुल्या करून मारत असते. त्या गुदगुल्याच्या धक्क्यात माणसाचा जीव कधी जातो हे त्याला पण कळत नाही. त्याला गोड धक्का म्हणतात. स्त्रीला पुरुषापासून आणि पुरुषाला स्त्रीपासून त्यांचे जे गोड धक्के असतात त्याच्यात त्यांचं आयुष्य कधी निघून जातं त्यांना कळत नाही. आणि शेवटी मरणांत प्रसंगाला का मग डोळे उघडतात. मग तशीच गोष्ट आहे. सोनं झालं, रूप झालं, रत्न झाले, माणिक झाले, स्त्री झाली. हे स्त्री याचा अर्थ सगळे नातेसंबंध, आणि माणिक याचा अर्थ जगातले सगळे जड जवाहीर, रूप याच्या अर्थातलं सगळं तुमचं कथेल त्याचं आलं, आणि सोनं याच्यामध्ये सगळे उत्तम धातू आले. संपूर्ण याबद्दल महाराज म्हणतात मला ओकलेल्या ओकारीप्रमाणे अत्यंत तुच्छ चिळसवाणी वाटतात. का? महाराज म्हणतात माझी नामावरती प्रीती आहे, मला नाम प्रिय आहे, भगवान प्रिय आहे, प्रपंच प्रिय नाही. एवढाच अभंगातला मतिता अर्थ आहे. असा अभंगाचा शब्दशः अर्थ सांगितला. विठाल विठाल त्याच्या खालची पट्टी जरा पांढरी खरं. आणि गावातली मंडळी त्यांनी खूप आग्रह करून मी आलो नाही, मला वढून आणलंय. त्यांनी इतकं वढून आणलं, इतकी फरकंडी मला यासारखी परिस्थिती नव्हती. एक तर कीर्तनं बंद केली, आणि मग त्यात पहिल्या वेळा टाळलं, दुसऱ्या वेळा टाळलं, तिसऱ्या वेळा टाळलं. माणसं चिकट किती असं त्याला काय मर्यादा आहे राव. ते काही केले पिच्छा सोडायला तयार नाहीत. ते म्हणले तासभर तरी या, नुसतं येऊन तरी जा, 15 मिनटं तरी बोला. आता तो माणूस भूक नाही म्हणतो, जेवायला बसल्यावर ते काय हायगाई करतो का? तो खाणारच ना राहतो, असं काय करता तो? मग तसली गोष्ट झाली. त्यात आले तर आले. आता उद्या हे मागून घुसलेले असे त्रास करतात. कधी मध्ये कीर्तन करतो, सगळे बंद नाही केले. गावातला एक माणूस वर्ष श्राद्ध घेऊन आला सकाळी. बाबा तुम्ही केल्याशिवाय इथं कोण कार्यक्रम करेल, तुम्हालाच करावं लागतं. त्यांची मधुग्रिकाची आपल्या विद्यार्थ्यांना करावंच लागलं त्यांचं. आता ते सकाळी झाला तो कार्यक्रम, आणि हरीने उद्या त्या पनवेलचा काला नको म्हणता त्याला झाली 4 महिने तो आधी काला घेऊन ठेवला. आता बघा आता उद्या इथला कार्यक्रम करायचा आणि रात्री उठेल 5 पनवेल ते कसं काय पोहोचायचं. याला म्हणतात कीर्तन बंद केले बरं का. बरोबर प्रसंग आता सगळं आयुष्य गेलं ते लिंपन करता करता. पण आता चला एखाद्या वेळची गोष्ट सगळं तुटतं, प्रेमाचे फाशे तुटत नाहीत असं म्हणतात. असो भाग आज या ठिकाणी वांगी गावामध्ये तुमचा समस्त ग्रामस्थांचा चालला हा वाटतं सालाबाद परमाचा सप्ताह आहे. वीरभद्र आणि गणेश मंडळ, भजनी मंडळ
समस्त ग्रामस्थांचा चाललेला सप्ताह चांगला आहे, सप्ताह मस्त आहे, छान, बरं परमार्थ करता, आनंदाची गोष्ट आहे. मला आज सेवेचा योग आला, आता जेवढी करता येईल तेवढी करतो. विठाल विठाल मृत्यूलोकी आम्हा आवडते परी नाहे का हरे नामेवीन. विठले हे चित्त प्रपंचा भासोनी वमनते मने बैसलेसे. तुकाराम महाराज या अभंगामध्ये आपल्याला भगवान नामाची आवड आहे ते सांगतात. का आवड आहे, का सांगतात ते? महाराज म्हणतात मला भगवंताचं नामस्मरण आवडतं आणि ते तुम्हालाही आवडावं. महाराज असं म्हणतात का मी नामस्मरण करून दुःखमुक्त झालो, मला भगवत प्राप्ती झाली. ते सर्व समाजालाही आवडावं म्हणून महाराज म्हणतात. न विचारता तुकाराम महाराज म्हणतात मला नामस्मरण आवडतं. असं कधी घडतं का? रस्त्याने एखादा मनुष्य भेटला आणि तिने तुम्हाला उभं केलं, ओ म्हणले राजाराम महाराज थांबा थांबा इकडे या इकडे या. हा राजो का? ते म्हणले मला मेथीची भाजी फार आवडते. आता तुम्ही काय उत्तर द्या? आता अहो तुम्हाला मला काय करायचं? मी काय तुम्हाला विचारलं नाही की मला मेथीची भाजी आवडते, वांग्याची भाजी आवडते, हे नाही आवडत? मला काही विचारलंच नाही. तुम्ही सांगितलं का? आपण नामस्मरणाचं तुकाराम महाराजाला विचारलंच नाही तुम्हाला काय आवडतं आणि काय आवडत नाही. तुम्ही आम्हाला होऊन काय सांगायला लागलात? तर त्यातलं तात्पर्य असं आहे मला लवकर कीर्तन करायचं आहे. आंधळा मनुष्य तुम्हाला रस्ता विचारत नाही. लहान मूल त्याच्या आईला अग्नीकडे चाललं तर मी भाजेने मला मागवड असं म्हणत नाही. आणि अज्ञानी जीव तो कधीही मला मार्गदर्शन करा असं म्हणत नाही. 3 गोष्टी आहेत. आंधळ्याला तुम्हाला होऊनच रस्ता दाखवावा लागतो, त्याला ते दिसत नाही. आणि लहान मूल असतं ते विस्त्याकडे चाललं, पाण्याकडे चाललं तर त्याची आई ते मूल काय सांगत नाही आई मला मागं घे, पण ती जेवता जेवता काही काम करताना उठते तर पुढं जाते त्या मुलाला मागं ओढून घेते. ती मुलंही म्हणत नाही, ते आंधळही म्हणत नाही. तसा अज्ञानी समाज आहे, त्याला काही कळत नाही, त्याला काहीच नाही कळत. त्याला कळत नाही हे पण नाही कळत. तुम्हाला सांगतो त्याला कळत नाही हे पण नाही कळत. आता मला एक कीर्तन असंच करावं लागणार. माझ्या पुढे मी पाहिल्यावरती अभंग बदललं आणि वातावरण बदललं सगळं. तर यांच्या पुढे काय सांगू बुवा? त्यांना हे असंच सांगावं तर आपल्याला कळत नाही एवढं पण कळत नाही असं आहे. कारण का आपल्या पाठीवर पुजलेलं असतं आपल्याला कळत नाही. लहानपणी रांगायला लागलं का ते आई माग तंगडं धरून वरती बाळ्या सरक मागं तुला काही कळत नाही. झालं जरशिक मोठं झालं का त्या लहान पोरात गेलं की हे गप तुला काही कळत नाही. शाळेत गेलं गुरुजी म्हणतात हे बैस खाली तुला काही कळत नाही. आई म्हणते कळत नाही, मित्र म्हणतात कळत नाही. शाळेत गेलं तर गुरुजी म्हणतात कळत नाही. आणि शाळेतून बाहेर आला आणि जर त्याचं लग्न झालं तर बायको म्हणती यातलं तुम्हाला काहीच माहित नाही ना, सगळे संन्यासीत काय तुम्ही. बायको म्हणते कळत नाही. मग ती काय म्हणते हा गबास तुम्हाला काहीच नाही कळत. काहीच नाही कळत म्हणजे काहीच नाही कळत एवढा पक्का शिक्का देणार तेवढं एकच गेलं का बाई तुम्हाला काहीच नाही कळत. एकदा मी सारडाच्या दुकानात गेलो होतो, काहीतरी कपडे फार दिवसाची गोष्ट आहे ती. आणि ती दोन्ही जोडी आली तिथं. ती बायको जे लुगडी उचकाय लागली, हे उचक ते उचक तू उचक, ते उचलून एवढा ढीक झाला. मला त्याची किव आली कोणाची ते कपडे काढून देण्याची. चाल ते घामी घुम झाले कवर उचकते. तो नवरा नुसता म्हणला काय म्हणला अगं म्हणलं हे चांगलं दिसतं एकाचा काठ चांगला आहे पदर हो गबस तुम्हाला काहीच नाही कळत. मी तिथं बाजूला सर. एकदा मी सोलापूरला कार्यक्रमाला गेलो होतो आणि तिथं माझं काल्याचं कीर्तन होतं. मी रात्री मुक्त 2 कीर्तन होते संध्याकाळचं सांग. तिथं मुक्कामी राहिलो. सकाळी एका बंगल्यात बसलो होतो, एका बिल्डरच्या बंगल्यात. आणि तिथं बंगल्यात बसलो झालं. तिथं सकाळी पोहे केले, ते पोहे पोरं खात होते. आली एक जोडी तिथं आली बाबा ती. आणि आल्यानंतर ती आली ती बाई त्यांना दिले पोहे खायला. आणि ती पोहे खायची इतकी त्या सायाला शिवाय द्यायची तुम्हाला काही कळत नाही म्हणले आमचे इतके दिवस पैसे दिले आमचा बंगला आज देतो व देतो. तुम्हाला माहिती आहे आमच्याला काही कळत नाही बरं एवढे पैसे दिले म्हणले तुम्हाला पाहिले माहिती दिले एवढे पैसे दिले तुम्हाला माहिती आहे आमच्याला काही कळत नाही. ती प्रत्येक केलं यार तुम्हाला माहिती आहे आमच्याला काही कळत नाही. ती माझ्या शेजारीच बसलो होती. म्हणलं साहेब तुमचं शिक्षण काय झालं? ते म्हणलं मी डबल ग्रॅज्युएट आहे. चांगलं आहे राहू. तुम्ही काय करता? ते म्हणलं मी सिटी सर्वेर आहे. सिटीचं ते हे काम कर.
मग ती म्हणत ती बायको तुमची तुम्हाला काहीच नाही, तिला तशी सवय म्हणली. बायको म्हणते तुम्हाला काहीच नाही कळत. मुलगा झाला का तो म्हणतो दादा ग बस तुम्हाला काहीच नाही कळत. म्हणजे तिथं गाडी थांबते का? नाही. मुलगा म्हणतो दादा तुम्हाला काही कळत नाही. नातू झाला तो म्हणतो दादा आबा बाबा ग बस तुम्हाला काही कळत नाही. नातोर थांबत नाही. पंतू होतो तो म्हणतो म्हाताऱ्या ग बस तुला काही कळत नाही. पंतू म्हणतो तरी परंतु याला काही कळत नाही. का कळत नाही हे मलाही कळत नाही, त्याला का कळत नाही ती गोष्ट. याला काय म्हणतात? न कळणे. आणि ह्या आपल्या परंपरेत आलंय न कळणे. आपल्याला सहजासहजी कोणत्या गोष्टी कळत नाहीत आणि मग साधू संताला पुढे यावं लागतं आणि बळच आपल्याला सांगावं लागतं. तुकाराम महाराज म्हणतात बुडता हे जन देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया येतो कळवळा मनोनिया येतो कळवळा मनोनिया बुडता हे जनन देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया येतो कळवळा मनोनिया बुडता हे जनन देखवे येतो कळवळा मनोनिया येतो कळवळा मनोनिया हे जन देखवे डोळा येतो कळवळा मनोनिया. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात हे समाजाला कळत नाही आणि म्हणून महाराज होऊन सांगतात जन हो मी नामस्मरण केलं तुम्ही नामस्मरण करा आणि दुःखमुक्त व्हा. मग तुकोबारायांनी सांगितलं आपण ऐकलं का ते? माझ्या पुढे बसलेली मी असं गृहीत धरतो जवळजवळ सगळे माळकरीच आहेत. बरोबर आहे का नाही? कीर्तनाला चांगले तर मग त्याला देव आवडतो ही तर गोष्ट नक्की आहे का नाही? याचं काय नाकारता येत नाही का नाही? नाकारताच येत नाही. मग आता सगळ्याला काय सांगत होत? हा तुमच्यासारखेच माझ्यासारखेच तुम्ही बी आहेत. बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून. तुकाराम महाराज म्हणते समाजाला हे सांगावं लागतं, होऊन सांगावं लागतं, त्याला ती गोष्ट कळत नाही. हा हे सांगत होतो नामस्मरण करायला महाराजांनी सांगितलं ही गोष्ट खरी आहे. आता इथे काय ऐकू त्याच्यापेक्षा माझा आवाज वाढ घेतो मी तुम्हाला ऐकू येईल. मग नामस्मरण करा असं वेद शास्त्र 18 पुराण संत आणि संत वाङ्मय सर्व 24 विधान साहे शास्त्री कारण सगळे ठो 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 करून सांगतात नामस्मरण करा नामस्मरण करा. नाम कोण सांगत नाही? वेद काय सांगतो? शास्त्र काय सांगतं? 18 पूर्ण काय सांगतात? भागवत काय सांगतो? रामायण काय सांगतं? संत वाङ्मय काय सांगतं? आणि कीर्तनकार 700 वर्ष पण काय सांगतात? नामस्मरण करा करा करा. बरोबर आहे. मग नामस्मरण करा हे माझ्या पुढे मागे सगळे बसलेत. कोण कोण नामस्मरण? सगळ्याला नामस्मरण आवडतं का? सगळ्याला काय नामस्मरण आवडत नाही. मग कोणालाच आवडत नाही का? असंही काय नाही. कोणालाच आवडत नाही असंही काय नाही आणि सर्वांनाच आवडतं असंही काय नाही. तर ज्यांना आवडतं ते का आणि ज्यांना आवडत नाही ते का? ज्यांना देव आवडतो तो का आणि ज्यांना देव आवडत नाही तो का? सगळ्याला देव कीर्तनाला बसले सगळ्यांना देव आवडतो असं काय म्हणता येत नाही. तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो. प्रात्यक्षिक ज्यांना ज्यांना देव आवडतो ते वर हात करा. एवढ्या लोकांना देव आवडतो. 1 नंबरचे लबाड आहेत तुम्हाला सांगतो. काय बाम गोळा टाकला हो. त्याचं कारण आहे का? एका महिन्यात 2 तलवारी राहतात का? नाही राहत. हे तुम्हाला पडतं. एका महिन्यात 2 तलवारी राहत नाही. जिथं अंधकार असतो तिथे प्रकाश राहत नाही. प्रकाशात अंधकार नाही, अंधकारात प्रकाश नाही. एका महिन्यात 2 तलवारी नाही. तसा वेदांताचा सिद्धांत आहे. एका अंतकरणामध्ये 2 आवडी राहत
ज्यांना देव आवडतो त्यांना बायको आवडते का? खोटं नका बोलू. ज्यांना देव आवडतो त्यांना बायको आवडते का? एक तर बायको तरी दोन गोष्टी एकत्र कशा राहतील? दोन गोष्टी एकत्र राहत नाहीत. ज्यांना प्रपंच, बायको, पोरं, सोनं, दादं आवडतं त्यांना देव आवडत नाही. आणि ज्यांना देव आवडला त्यांच्या प्रपंचाची कशी त्र्यादा झाली पाहतो. नामदेव महाराज, तुकाराम महाराज, प्रपंचात 3 दिवस चूल पेटत नव्हती, फुटके भांडे अमके तमके सगळं आपण वाचतोय ते. मग ज्यांना प्रपंच आवडतो त्यांना देव आवडतो असं म्हणता येत नाही. आणि ज्यांना देव आवडतो त्यांना प्रपंच आवडतो असं म्हणता येत नाही. मग आता तुम्ही सगळ्यांनी वर हात केले, तुम्ही कसं काय ठरव? तुम्ही तुमचं ठरवा, आपण नाही सांगा त्याला. ते देव आवडतो म्हणजे त्यांना कोणाला देव आवडतो? ज्याचं प्राणापेक्षा भगवंतावरती प्रेम असतं आणि मग त्यांनी वर हात करायचा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीवीची जीवा, जीवीची जीवा, प्राणापेक्षा ज्याचं प्रेम भगवंतावरती असतं त्याला देव आवडतो असं म्हणतात. मग तुकाराम महाराज म्हटले, एवढं जरी असलं तरी सगळ्यालाच आवडतो असं जसं नाही तसं कोणालाच आवडत नाही असं पण नाही ना. मग तसं नामस्मरण, आता ते सोडा विनोदाचा भाग, माझ्या पुढे बसलेली माणसं आहेत यांना कोणालाच नामस्मरण देव आवडत नाही असं नाही आणि सगळ्यांनाच आवडतो असं हे नाही. मुद्दा मला सांगायचा आहे, ज्यांना भगवंताचं नामस्मरण आणि भगवान आवडतो त्याचं काहीतरी कारण असतं आणि ज्यांना आवडत नाही त्याचं काहीतरी कारण असतं. कारणात विना कार्य न भवती, शास्त्र सांगतंय. ज्यांना नामस्मरण देव आवडतो ते का आणि ज्यांना आवडत नाही ते का? ज्ञानेश्वर तुकाराम महाराज म्हणतात, शोधून आले हित का हिताहित जगाचे, शोधून आले संत हिताहित जगाचे. संतांना कळतं आपल्याला नामस्मरण का आवडतं आणि नामस्मरण का आवडत नाही, देव का आवडतो आणि देव का आवडत नाही. सोप्या भाषेत उत्तर सांगितलं. परमार्थात माणसाचा प्रवेश होतो त्याच्याकरता पुण्य लागतं. परमार्थात जायला प्रवेश टिकण्याकरता त्याच्याकरता पुण्य लागतं आणि भगवंताचं नामस्मरण मुखात येण्याकरता त्याच्याकरता पुण्य लागतं. मग जे येत नाहीत ते का? त्याचं सरळ सरळ उत्तर आहे पाप. माणसाला माळ घालणं का आवडत नाही? पाप. घातलेली माळ काढून टाकतो का? पाप. सगळ्या बाबतीमध्ये माणसं हे पापामुळे परमार्थात प्रवेश करत नाहीत. झाला तर टिकत नाही, टिकला तर संस्कार टिकत नाहीत, टिकला तरी अनुभवापर्यंत जात नाहीत. सगळ्या ठिकाणी पापाचा पडदा असतो, सगळ्या ठिकाणी पापाचा. सगळी गावातली सगळीच माणसं कीर्तनाला आहेत का? नाही. जे सगळे माझ्या पुढे बसले ते सगळेच कीर्तन ऐकतात का? नाही. काही बिचारे बसले रामकृष्ण हरी सुरू झालं का मनाला झटका देतात
आता ते काय करतील? ते का झोपलंय? ते त्याचं झोप का आला का नाही त्याचं कारण, आलं ते झोपलं का त्याचं कारण. त्याचं कारण फक्त एकच आहे, येतच नाही, आलं ते ऐकतच नाही. आणि जरी ऐकलं, मित्र म्हणतो कुठे गेलता रे? कीर्तनाला गेलतो. कसं काय केलं? लय जबरदस्त. म्हणजे अहो नुसते तुकडे, नुसते तुकडे. बर बर बर, तुकड्यावरचाच आहे तू. सगळे तुकडे खाऊन तुकडेने काय पोट भरतं मग? असं नुसते तुकडे. बर 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 बर. आणि मग अभंग कोणता होता? हा अभंग तुका म्हणे म्हणते तू होते. आपल्याला काय लक्षात, लक्षात कुठं ठेवते ते? लक्षात नाही ठेवत. बरं लक्षात राहील ते अनुभवापर्यंत जातं का? नाही जात. म्हणजे याचा अर्थ याला सगळ्याला पापाचा पडदा आड असतो. माणसं येत नाहीत. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धये. म्हणजे आस्तेच्या महापुरुषगता ते अरे कोट्यवधी माणसं परमार्थात येतात, पण मग ते टिकतात का? पापाचा पडदा आड येतो. पापाचा पडदा आड येतो. गावात सप्ताह सुरू झाला, सप्ताह सुरू झाला आणि मग बायको रोज म्हणायची, अहो मला लेकरामुळे जाता येत नाही, आज कीर्तनाला जा, आज कीर्तनाला जा, कीर्तनाला जा, कीर्तनाला जा. तो आज नक्की जातो, आज नक्की जातो, नक्की जातो. 2च दिवस राहिले. 100% जातो म्हणला, जायचंच म्हणला. जेवायला मफलर बांधली, गाडीला चावी मारली, किक मारली. आता कीर्तनाला जायचं तेवढ्यात मिवनीन साडू आले. आता तो कीर्तनाला येईल का घरी थांबल? फक्त खोटं बोलू नका भाऊ तुम्ही. घरी थांबल. असे खरे श्रोते असल्यावर मी रोज कीर्तन करीन राव एवढे. घरी थांबल ना तो. घरी थांबल का नाही? घरी थांबल तो. बोट गेला बघ कीर्तन. तो ना आता एकच दिवस राहिला शेवटचा. तो ना आता उद्या नक्की जायचं. तसं झालं ते. हा आलं नेमकं कीर्तन, जेवण केलं, मफलर बांधली, चांगली घेतली, गाडी निघाला. टपकन लाईट आली. बायको म्हणली 8 दिवस झाले रोप वाळलंय, आता जर नाही तुम्ही रोप भरलं ना लाईटच येत नाही 12-24 तास, रोपच वळून जाईल. आता रोप भरायला जाईल का कीर्तनाला येईल? हा लाजले थोडेसे, पण म्हणले काय खरं, रोप भरायला जाईल. झालं. आता तो सकाळी म्हणला तर सकाळची कालच कीर्तनी, आता कीर्तनाला जावंच लागेल. म्हणला आता काय ठरलं, तर सगळं एवढं बुडालं. झालं. सकाळी कीर्तनाला जायचं ठरलं. लक्षात ठेवा, तुमच्याकरता सांगतो हे. रात्रीच चिंतन करून ठेवलं. महिला म्हणला तर सकाळी काय नाही, मी 100% कीर्तनाला जाईल. 3:30 वाजता असं फना तापलं ना, कीर्तन तिकडंच राहिलं. विषय संपला. मला उत्तर द्या, पहिल्या दिवशी मिळून आलं का मिळवणीच्या रूपाने पाप आलं? परमार्थ ज्यांनी बंद पडतो त्याला पाप म्हणतात. मग मिळून आली का पाप आलं मिळवणीच्या रूपाने. दुसऱ्या दिवशी लाईट आली की लाईटीच्या रूपाने पाप आलं. तिसऱ्या दिवशी ताप आला का तापाच्या रूपाने पाप आलं. परमार्थ जे बंद करतं त्याचं नाव पाप असतं. तुका म्हणे लाड, तुका म्हणे लाड, पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड, तुका म्हणे लाड, पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड, तुका म्हणे लाड, पाप ठाके हिताड, पाप ठाके हिताड, पाप ठाके तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. परमार्थात न येणं, कीर्तन न आवडणं, प्रवचन पारायण न आवडणं, माळ न घालणं न आवडणं, याचं सर्वाचं कारण एकमेव असतं पाप. पापामुळे माणसं परमार्थात येतच नाहीत आणि आली तर ते टिकत नाहीत. आणि टिकले ते संस्कार टिकतात का? नाही 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 नाही. अरे ह्या बाजार गुणग्यानी परमार्थाचं एवढं वाटोळं केलंय. हे बावळट लोक नीट ती माळ पण नीट नाही झकमारी सर. तिच्या आधी माळ घालते ना, एक पवळ्याचा मणी, एक मोत्याचा मणी, एक रुद्राक्षाचा मणी, एक तुळशीचा मणी, एक काच. या आईचा भोप येतो हे.
हा? वारकरी हे का नाचे आहेस तू? कशाला घालतो ती माळ उगत? याला संस्कारित टिकणं म्हणतात, याला काय संस्कारित परमार्थ म्हणतात. हे नाटकं करतात माणसं परमार्थाची, यांना ही गंमत वाटते, हा देखावा वाटतो. गंध लावायचं ते वाटलीतलं लावतंय, कुंकाचंच लावते, याला काय नाच आहे का तमाशात जायचे तुला? वारकरी कीर्तनकार हे चांगलं, तुझ्याकडे 1000 लोक पाहतात, तू कसं हे या पद्धतीने खेडेगावातले वारकरी चांगले त्याच्यापेक्षा. हे काय कशाचं रूप आहे? पापाचं रूप आहे हे. जर तुमचा संतावर विश्वास नाही, संतांनी सांगितल्या गंधावर विश्वास नाही, नामावर विश्वास नाही, ग्रंथावर विश्वास नाही, अरे तुझ्यावर विश्वास नाही, याचा अर्थ असा होतो तू काय झक मारायचा भल्या माणसा, तू काय समाजाचा उद्धार करशील, तुझा काय समाजावर परिणाम होणार आहे, तुझ्या वाणीचा समाजावर काय परिणाम होईल. याचा अर्थ हे सगळे पापाचे पडदे असतात, पापाच्या रूपाने पुढे येतात. हे पैसा करता भांडणारी मंडळी, हे नखरे ढकरे करणारी मंडळी, हे कीर्तनात पिक्चरचे गाणी पवाडे म्हणणारे, हे आता तोंड नाही माझं धड, हे गेले का गाथे कुणीकडे? सगळे गाथे संपले, सगळे प्रमाण संपले, सगळे संत संपले. पवाडे सुरू केले, पिक्चरचे गाणे सुरू केले, ती बाई आणली कोणीकडून, कमळाबाई आणली कोणीकडून, ती आई बाप घातला मध्ये. तुम्हाला रोग काय झाले आई बापा सांगायला? झाडणाऱ्या बाईला सुद्धा कळतं आहे बापा सेवा करायची, शाळेतल्या गुरुजीला सुद्धा कळतं आहे बापा सेवा करायची. एखादं लहान मूल नाही, घेसाड्याची माणसं पण सांगतात आई बाबा सेवा केली पाहिजे, मातीत रक्तात आहे आमच्या. त्याच्याकरता कीर्तन कशाला झकमाऱ्या वाया घालतो, रडू सांगतो आहे बापाचं. तत्वज्ञान सांग, भक्ती सांग, लोकाला भगवंताचं महत्व सांग, वैराग्य सांग, विषयाची चिळसवाणी वर्णन कर, लोकांना त्या विषयाबद्दल चिळस निर्माण झाली पाहिजे, परमार्थात वळले पाहिजे. ते नाही सांगत, यांना काही येतच नाही. हे काय संस्कारित येतोय रे? याला काय संस्कार म्हणतात? याला काय अभ्यास म्हणतात का? हे पाप. ज्या दिवशी तुम्हाला परमार्थात सोंग डोंग करायची बुद्धी होते, त्या दिवशी तुमचं पाप उदायला आलं असं समजा. तुळशीला पाणी घालायला लागली ना, इकडं तिकडं पाहते, मला कोणी पाहतं का? तुला काय करायचं बाई, तू तुझी पाय घाल. का अशी बुद्धी होती आपल्याला? मंदिरात आलं का आपला परमार्थ रंगतो, मंडपात आलं सप्त्यात परमार्थाला उताड येतो आपल्या. अरे हे परमार्थ नसतात, हे परमार्थाचे उत्सव असतात. हे याच्यात परमार्थाचं मार्गदर्शन असतं. याच्यामध्ये काय येतं? परमार्थ तर एकांतात माणसाला पश्चाताप हो, डोळ्यातून पाणी हो, नामस्मरण करावं, घरातली पूजा करावी, आपला परमार्थ कोणी पाहून खुश व्हावं, असं आपल्याला त्याला पाप म्हणतात. त्याला काय म्हणतात? पाप. म्हणजे आपली पूजा पाहावा, आपला गंध पाहावा, आपलं भजन स्वरात वार, आपलं लोकांनी आमकं तसं. जेव्हा आपल्याला लोकाला भल्या माणसं मेले सगळे, पिढ्यानं पिढ्या गेला. अरे या समाजाचं मन कोण, तुमचंच मन तुम्ही खुश करू शकत नाही. समाजाचं मन कोण खुश करील? मन फार नाही, काय म्हणतो, वाईट गोष्ट असते ती. समाजाचं मन, समाजाचे गुलाम नका बनू. समाजाचे काय गुलाम बनतो? भगवंताचे गुलाम बना. भगवंताला खुश करा, पांडुरंगाला खुश करा, माऊलीला खुश करा. ही माणसं समाजाला खुश करण्याकरता काय करतील बाजारी माणसं सांगतात नाही. कोण नारळ देतो, कोण सरीज घालतो, कोण दोरीज घालतो, कोण गुलाला देतो, कोण काय करतो काय सांगत. अरे त्यांना काय खुश करतो भल्या माणसा? पांडुरंगाला खुश कर, सगळी दुनिया तुला प्राप्त होईल. तात्पर्य याला पाप म्हणतात. पापाच्या रूपाने पुढे येणं. तुकाराम महाराज म्हणतात या ठिकाणी, काय लाचावले मन आवरेना, असं. ही ज्यात मन माणसाचं लाचवलं का ते मन आवरत नाही. काय पाठीमाग काय? लाचावले मन आवरेना. विठाल 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 वाच्यावदे परी करणे कठीण. बरोबर आहे का? नाही का? विठाल विठाल विठाल. वाच्यावदे परी करणे कठीण, निंद्रियाधीन झालो देवा. आता माझ्या तोंडासमोर पण आहे ना, तर म्हातारपंचाल जाऊ द्या. काय याला पापाचं रूप असं म्हणतात. जाऊ द्या, संपवून टाकतो विषय. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकरण ते कपाळ ज्याचे नाम नैवाचे, सदैव सौभाग्य तोचे हरिरंगी नाचे. तुका म्हणे नाडन पाप ठाके हिताड, मुद्दा संपला. परत एकदा ऐका. काय?
आपल्याला परमार्थ आवडत नाही ते पापामुळे बळजबरीने करावं लागतो. नदीतलं पाणी वर बळजबरीने जाणावं लागत असतं, विहिरीतलं पाणी बळजबरीने वर काढावं लागतं. परमार्थ पाप आवडू देत नाही, बळच करावं लागतं. आलेला टिकत नाही, टिकला तर संस्कारित टिकत नाही. हे पापाचे पडदे मी तुम्हाला सांगितले, पापाचे पडदे सांगितले. सगळे पापाचे पडदे आवडत नाही, राहत नाही, टिकत नाही, हे सगळं पापाची गोष्ट असते. हे पापाचे पडदे एकापुढे एक येत असतात. एक वाक्य लक्षात ठेवा, ज्याने आपल्याला परमार्थ बंद पडतो त्याला पाप म्हणतात. विषय संपला माझा एक. दुसरा विषय काय आहे? ज्या माणसाला परमार्थ आवडतो तो काय आवडतो? कीर्तन आवडतं, वारी आवडती, प्रवचन आवडतं, पारायण आवडतं, जप करायचं आवडतं, घरातली देवाची पूजा आवडते, महाराज लोकांची सेवा करायला आवडते. हे का आवडतं? ही काही फुकटची खीर नाही, हे काय तुमच्या बापाची खीरपेंड नाही. परमार्थामध्ये मंत्री आला मंत्री आला पैशावाला, परमार्थ कोण करतो रे? बाई करते का पुरुष करतो? परमार्थ कोणाचा? बाईचा का पुरुषाचा? राजा महाराज कोणाचा परमार्थ? बाईचा नाही, पुरुषाचा नाही. मग श्रीमंताचा आहे का गरीबाचा? शिकलेलाचा आहे का अडाण्याचा? कोणाचा आहे परमार्थ? मग धनवानाचा आहे का गुणवानाचा? अरे परमार्थ धनवानाचा आहे नाही, गुणवानाचा आहे नाही, स्त्रीचा आहे नाही, पुरुषाचा आहे नाही. परमार्थ पुण्यवानाचा असतो. ज्याच्या पदरी पुण्य असतं त्याला परमार्थातलं सगळं आवडतं. ज्याच्या पदरात पुण्य असतं ते खायवर सुद्धा हाय मोकळी. तर महाराज कीर्तन सुद्धा ना, ती बाई एखादी टाकून ती जाऊ ती मग नंतर कीर्तन ऐकलं. हे आवड माणसाला खिचून आलते. हे बघ माझ्या पुढे बसले बारका, फार छोटे, त्याला काय कळतं कीर्तन? काय नाही कळत त्याला कीर्तनातलं. काय आलंय तिथं? जे काही म्हातारी माणसं, काहींचे डोळे दुखत आहेत, काहींना दिसत नाही, काहींचे गुडघे दुखत आहेत, काही सासूरशी चोरून आल्यात, लेकर बाळ वडीत आल्यात, येण्यासारखी परिस्थिती नाही. ते का आलेत? आणि जे BA MA झाले तरुण तगडे टोनगे गोधडीत झोपले, ते का झोपले? गोधडीत झोपले म्हणजे लय गुदगुले होतात लवकर माणसाला. जे माणसं इथं आले त्याला पुण्याचा रेटा म्हणतात. बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून विठ्ठली आवडी. सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, म्हणून बहुता सुकृताची जोडी. ज्याला नामस्मरण आवडतं, देव आवडतो, धर्म आवडतो, तुळशीला पाणी, पूजा करणं, माळ घालणं, सेवा करणं त्याला आवडतं, त्याला म्हणतात पुण्य. पुण्यवानाला परमार्थ आवडतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मी नाही म्हणत, जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. नाथ महाराज म्हणतात, अनंत जन्माचे सुकृत पदरी आणि त्याचे मुखी हरी पैठा हो. बरोबर का नाही? मग परमार्थ कोणाचा? पुण्यवानाचा. ह्याच्या पदरी पुण्य असतं महाराज, त्याला सगळं आवडतं. मग नामस्मरण आवडतं का नाही? आवड. तुकाराम महाराज म्हणतात, तशी गोष्ट फुकटची होत नाही. ते मारी लोक व्यापार करतात. फोन केला का हॅलो, एका फोनमध्ये 10 ट्रक माल खरेदी करतात. ते करतात की नाही? आता मी जर फोन केला कोणला, मला कोणी छटक साखर देईल का हो? नाही देणार का? सफेद कपडे खिशे मोकळे काय बोंबलेलं तुमच्याकडे, तुम्हाला कोण काय देईल? त्यांच्याकडे पैशाची पुंजी असते, त्याच्यामुळे त्यांचा व्यापार चालतो. तसं ज्याच्याकडे पुण्याची पुंजी असते, पुण्याचं गठुडं असतं, असं काही समजू नका. एखादी साधी झोपडीतली येडी दडी बाई पण खूप पुण्यवान असेल, शबरीसारखी. एखादा श्रीमंत असेल, एखादा महाराज असेल, एखादा कोणी पुढारी पण असू शकतो. कोण जाणे कोणाकडे उपासना, कोणाच्या पदरात किती पुण्य हे काही दिसत नाही आपल्याला. आणि त्या पुण्यामुळे सगळं तुकाराम महाराज म्हणतात, ही गोष्ट बाबा हो एका जन्माची नाही. मग याला म्हणतात बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम प्रपदिते, मागे बहुता जन्मी असा परमार्थ म्हणून महाराज म्हणतात. तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. तिळ पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम
समागम घडे संतांचा इंद्रिय हात पाय प्राण डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडसी नारायण नाचे जीवपण भवरोगा तिळ तिळ पुण्य साचा बडे तरी हे बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचे सिया तुडे समगम घडे जा दिले इंद्री हात जाऊ दे म्हातारा झालो माणसा उग काय आला लढत बसव माणसाने सत्य ज्ञानजन्य संस्कार जागे होतात ते तिळ तिळ पुण्य साचा पुढे तरी हे बहुता जन्मी जोडे तिळ 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 पुण्य साचाला आलं का मग समागम रे संतांचा तिळ तिळ पुण्य साच्या पडे तरी हे बहुता जन्मी जोडे मग नाम तुझे वाचेचे हातोडे आणि समा माझा विषय संपला. तुकाराम महाराज म्हणतात मला नामस्मरण आवडतं. महाराजांचं काही एका जन्मातलं पुण्य हे 7 पिढ्यातलं पुण्य 7 परंपरेतलं तुकारामाचा अवतार होते. महाराज म्हणतात मला दुसरं काही आवडत नाही, फक्त एकच आवडतं. मृत्यू लोके आवडते परी मृत्यू लोके आवडते परी मृत्यू लोके आवडते परी मृत्यू लोके आवडते लवकर जर उरकायचंय मला लय लांब जायचंय पोर असं काय सांग काय होतं प्रमाण. हा मृत्यू लोक्या मा आवडते परी नाही का हरे नामे वेन. तुकोबारायाकडे एवढं पुण्य होतं आणि म्हणून महाराज म्हणतात मला भगवन नामा वाचून काही आवडू नये, तुम्हाला पण तसं आवडलं पाहिजे म्हणून तुकोबारायाचा मोठा प्रयत्न आहे. पण समाजात ही गोष्ट आवडते असं नाही. मी गमतीने समाजातले 4 प्रकार सांगतो. काही माणसं बेंडकीच्या जातीचे असतात, काही माणसं पिसाळलेल्या कुत्र्या जातीचे असतात, आणि काही माणसं गिधडाच्या जातीचे असतात, आणि काही माणसं माशाच्या जातीचे असतात. आता तुम्ही तुमचे ठरवायचे, मी तुम्हाला सांगतो काय काय असतं. बेंडकी तुम्हाला माहिती आहे का नाही? शेतकरी वर्गाला बेंडकी माहीत असते. अशी इतकी लांब असते ती मेलो इतकीला म्हणते लोकांनी गटागट मुंडकी हलवली. तर काय सांगा बाबा त्यांच्या पुढे. अरे बेंडकी अशी नसती, एवढी एवढी असते. कुठं राहते ती? पाण्यात राहते का झाडावर राहते ती? पाण्यात राहते. पाण्यातून वरती नाही उड्या मारीत का? वरती पण उड्या मारते ती. पाण्यातही उड्या मारते आणि ती वरती पण उड्या मारते. तसला एक समाज असा बिरिंदर आहे, त्याला काहीही चालतं. कोणाचं जागरण म्हटलं का त्याच्या पुढे, कीर्तन म्हटलं का त्याच्या पुढे, अजून काय तमाशा म्हटलं का त्याच्या पुढे, लग्न म्हटलं का त्याच्या पुढे. कोणी इकडे गडी इकडे चालतो तिकडे चालतो, कोणी बेंडकी इकडे उड्या मारते तिकडे उड्या मारते. ते इकडे चालतात आणि तिकडे चालतात. म्हणजे त्याचा अर्थ त्यांना हेही चालतं, त्यांना तेही चालतं, आणि त्यांना हे भेंडकीच जाती समाज. तू घरी इकडे करतो आणि तिकडे करतो. नंबर 2, पिसाळ्याला कुत्रा तर मला माहिती आहे का? पिसाळ्याला कुत्रा पाण्याकडे जात आणि गेला की मेलाच. आत्मविश्वास. पिसाळ्याला कुत्र्याच्या अंगावर पाणी टाकलं का मेलाच. भेंडकी पाण्यातून वरती दोन्हीकडे राहते. पिसाळ्याला कुत्रा पाण्याकडे कधी जात. तसा एक समाज आहे, त्याला देव नको, धर्म नको, कीर्तन नाही, प्रवचन नाही, मंदिर नाही, काहीच नाही, सप्ताह नको, वर्गणी मेलो. एक म्हातारं भेटलं होतं मला. ते म्हणला महाराज मी 60 वर्ष झालं एका मंदिरात गेलो नाही. म्हणला माझ्या अंगाला माझ्या नाही बरं का, मी संन्यासी. ते म्हणलं माझ्या अंगाला हादळ तेव्हा मी गेलतो.
मी मनात म्हणलं तो पिसाळ्याला कुत्र्यात जातीचा दिसतो म्हणलं तो. म्हणजे त्याला परमार्थाचं काही सुतक सोयर नाही. म्हणजे असा एक समाज आहे तो परमार्थाच्या काठावर सुद्धा नसतो. एक समाज आहे त्याला इकडे चालतो तो तिकडे चालतो. आणि नंबर 3चा समाज असतो त्याला गिधाड म्हणतात. आता लोकांना गिधाडही कळतं का नाही? का पप्पाला मला नाही वाटतं गिधाड कळत महाराज आता आहे का नाही. गिधाड जर पाहायलाच नाही राहिलं. पूर्वीच्या काळात प्रत्येक गावामध्ये हे गिधाडाची कळप राहायची पोरं. ते ढोरं मिळे ना त्या ढोराला खाया करता प्रत्येक गावात 100, 200, 500 गिधाड राहायचे. आता गिधाड माणसाच गिधाड झाले तर गिधाड तरी काय करते? गिधाडाचं लोक काम नाही माणसाच गिधाड झाले. गिधाडच नाही राहिलं. पण ते पूर्वीच्या काळात ते गिधाड काय पाण्यात नाही राहत आणि ते काय पृथ्वीवरती राहत नाही. ते कुठं राहत? ते आकाशात घिरट्या घालतं वर आकाशात. ते पाण्यातही नाही पृथ्वीवरती नाही. तसा एक समाज आहे तो. त्याला बाटली मास्तर म्हणतात. माहिती आहे तुम्हाला? सरकारमान्य सोसायटी सभासद नाही पेताड. हा आता कळलं तुम्हाला. त्यांनी संध्याकाळी पेट्रोल पंपावर गाडी गेली छटक हातपायदा भरली. त्याला प्रपंचचंही घेण नाही त्याला परमार्थाचंही घेण नाही. तो इकडे नाही आणि तो तिकडे नाही. तिसरा समाज असा आहे. चौथा समाज मात्र वेगळा आहे. मासा पाण्यातून बाहेर राहतो का पाण्यात राहतो? पाण्यात राहतो का पाण्यातच राहतो? पाण्यापासून त्याचा वियोग होणं शक्य नाही. पाण्याचा वियोग म्हणजे त्याचं मरण. मासा पाण्यातून काढून टाकलं तर किती तासांनी मरतो? तासांनी नाही, मग मिनिटांनी नाही, मग सेकंदांनी. चुकीची गोष्ट आहे. पाण्याचा आणि माशाचा वियोग त्याचं नाव म्हणतात मृत्यू. जीवने जिते जीवना संगे आणि मच्छा मरण त्या वियोगे. जीवना वेगळे माझो जीवना वेगळे माझो जीवना वेगळे माझो जीवना वेगळे माझो. तैसा तुका तळमळी. मग तुकोबराय सांगतात जसं मासा पाणी त्याचं अनन्य नातं असतं. आजही माझ्या पुढे बसलेली माशाच्या जातीची माणसं काही आहेत. प्रपंच करीत असले तरी त्यांच्या हृदयामध्ये भगवंताबद्दल सारखी किटकिट 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 स्मरण राहतं. कायम क्षणाक्षण त्यांना भगवंताची आठवण होते. म्हणजे याचा अर्थ परमार्थाला अखंड जोडणारी माणसं ही माशाच्या जातीची माणसं असतात. म्हणजे परमार्थापेक्षा इतराला गौणत्व आणि परमार्थाला महत्त्व देणारे नामस्मरण, पांडुरंग, भक्ती, वारी, पूजा, अर्चा हे सगळं व्रत वैकल्य याला महत्त्व देणं याला माशाच्या जातीचं समाज म्हणतात. आणि असे साधू संत तुकाराम महाराज म्हणतात मला नामस्मरण आवडतं. मग बेंडकीसारखं आवडतं का? नाही. मग कुत्र्या पिसाळ्या कुत्र्या ते तो विशेष नाही. मग गिधाड ते विशेष नाही. माशासारखं जसा मासा आणि पाणी याचं अनन्य नातं आहे तसं ज्याला नामस्मरण आवडतं किती आवडावं आणि कसं आवडावं? माशासारखं. जसं पाण्याचं माशाचं नातं आहे तितकं आवडावं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात मृत्यूलोक्या मा आवडते परी नाही का हरे नामे विन. भगवन नामा वाचून मला दुसरं काहीही आवडत नाही. विठाल विठाल तुकाराम महाराज म्हणतात मला नामस्मरणाशिवाय काहीही आवडत नाही. म्हणून महाराज तुम्हाला नामस्मरणाशिवाय काही आवडत नाही. मग आम्हाला पण तसं आवडलं पाहिजे.
आम्हाला काय एखादा मंत्र सांगा ना, आम्हाला प्रपंच का आवडतो. बरं महाराजांना आपण विचारू, महाराज नामस्मरण चांगलं आहे आणि प्रपंचातलं वाईट काय आहे. प्रपंच आवडतो, आमची काय चूक आहे का त्याच्यामध्ये योगेश महाराज. प्रपंच आवडतो, आपली काय चूक आहे का त्याच्यात. नाही. का चूक नाही. त्याला निसर्ग म्हणतात, प्रकृती आहे, तो पिंड आहे, त्यातूनच बनलाय. घटाला माती सोडू शकत नाही, मातीतून घट वेगळा होत नाही, मातीतून घट नाही, घटातून माती वेगळी होत नाही. तंतूतून पट काढला, पटातून तंतू काढले तर पटाचं पटत्व शिल्लक राहणार नाही. तसं या पिंडातून प्रपंचाच्या वर आमचं आहे का. इंद्रला आवडतो की नाही, चंद्राला आवडतो की नाही, ब्रह्मदेव बृहस्पती कोणाला आवडत नाही. मंत्री तिकडं, संत्री तिकडं, सरपंच चेअरमन सगळे, कोणी कर्मचाऱ्याला प्रपंच आवडतो, कर्मचाऱ्याला आवडतो, शेतकऱ्याला आवडतो, नोकरीवाल्याला आवडतो, आमक्याला आवडतो, उरला सुरला मार लोकांनाही नाही आवडत का. मार लोकांचे प्रपंच लय चमचमीत. अगं बाय बाय काय बोलायचं काम नाही, चटाचट काय बोलायचं काम नाही. मग सगळ्यांनाच प्रपंच आवडतो तर तुम्हाला एकट्याला नामस्मरण आवडतं. आम्हाला काही मंत्र सांगा बरं. प्रपंचातलं वाईट काय. प्रपंच फक्त 4च गोष्टी असतात. देवाचा असू द्या किंवा ऋषीचा असू द्या, मुनी कोणाचा आहे प्रपंचात फक्त 4 गोष्टी आहेत. धन, दारा, पुत्र आणि जन. यातलं काय वाईट आहे. पैसा वाईट आहे का हो महाराज. पैसा वाईट आहे. हां वाईट म्हणजे त्या तुमची वाईट म्हणजे ताकद नाही. कोणाला वाटतो पैसा वाईट आहे. हां वाईट म्हणजे तो खिशातले पहिले असतील ते बाहेर काढून टाका मग वाईट म्हणा. पैसा करता माणसं काहीही करतात की नाही. शेती कशा करता, नोकरी कशा करता, व्यापार कशा करता, चोरी कशा करता, दुधात पाणी कशा करत घालतो. हा लयच मूळ मुद्द्यावर घाव घातला महाराजांनी. अरे सगळं पैसा करता चाललं. पैसा पैसा म्हणजे परमेश्वर. पण येड्या हो, पैसा जीवनाशी जोडून पहा बरं. पैसा जीवनाला जोडता येतो का. पैसा कधी कोणत्याही तुमच्या जीवनाच्या उपयोगाचा नाही. वर पहा, फक्त पैशाने येणारी अडचण पैसा दूर करू शकतो. माणूस जीवन बदलू शकत नाही. पैसा रोग दूर करतो का नाही. पैसा एखाद्या श्रीमंताला उदंड पैसा पडला, त्याला मुलंच होत नाही, 4 बायका केल्या मूल होत नाही, त्याचा पैसा दुःख दूर करेल का. आता पैसा झाला का नाही नापास. काही असे अटल रोग आहेत की त्या रोगाला सगळी दुनिया फिरून झाली पण तो रोग जातच नाही. पैशाचा उपयोग झाला का निरुपयोगी ठरला. मुलाच्या बाबतीत निरोगी ठरला, आरोग्याच्या बाबतीत निरोगी ठरला आणि मृत्यू येऊन ठेपला. पैसा थांबेल का नाही थांबवायचं. म्हणले मग आता खाण्याकरता. अरे खाण्याकरता ज्यांचे उदंड पडले त्यांना तो खाऊन ते म्हणते. डॉक्टर सांगतोय तू फक्त कण्या खाय आणि ताक भाकर. साखरेकडे पाहिलं तरी तुला मुळव्याध होईल. पैसा खाऊन देतो. मग प्रारब्ध असेल तर त्याचा उपयोग. मग पैशाचा उपयोग होतो असं आहे का. जीवन कशा पैशाशी जोडल्या जात नाही. आणि म्हणून पैसा हा माणसाचं जीवन नाही. पण तरी माणसं तो आवडतं. आता तुम्हाला लय बोललो असतो त्याच्यावर जाऊ द्या, पण तिकडं मरमर करतो. म्हणजे पैसा चांगला आहे. बायको चांगली का नाही. जरा अवघडच प्रश्न टाकला महाराजांनी. बायको चांगली आहे का नाही. कोणाला विचारू गडे पहिलं, कोणाला विचारू पहिलं, कोणाला विचारू. पीटी मास्तर तुम्हाला विचारू का बायको चांगली आहे का नाही. बरं आता हो म्हणलं काय अडचणी. बरं लाजायचं काय काम आहे आता. बायको चांगली आहे का नाही. हा काय माणसं बाईला घाबरत येत बाबा ना. अरे बायको चांगली आहे का नाही. मुडके तर आले हो. मुडके होत म्हणू लागेल. नाही म्हणलं तर रट्ट्यात खातान घरी गेल्यावरती. पत्नी चांगली, पैसा चांगला, मुलगा. आता मुला करतात तर माणसं काही खोटं नाही करतात. ज्याला मुलगा नाही काय बाई बिचारी वैताग घेते. ह्या देवाला प्रदक्षिणा, त्या देवाला प्रदक्षिणा, पिंपळाला प्रदक्षिणा, याचं जावळच काप, त्याचं बाळतच चोर, त्याचं मातीच दगडच कर. मावशे कशाला कुठं करते. मला मांडीवर घे. एवढा मोठा आयता मुलगा तुला महाराज मुलगा मिळन कशाला वनवन करते.
मी तुला आई म्हणून सांभाळेल ना मरेपर्यंत, म्हणजे मी लागलोय मरायला म्हणतो तुला सांभाळेल आई. ते माग गुजरातला काय झालं होतं ते कोणते भावेनगर आणि तिकडं हा भावनगर, जेव्हा लोकांच्या गाड्या आणि कोणी पिल्लू उडवले तर ड्रायव्हर लोकांनी त्यांचे धंदे उभे केले. इतके मूर्ख माणसं आहेत आपली. फक्त त्याने ती किल्ली उघड. हो ते आमच्या गावची लोक, आमच्या गावची गाडी पिंपळगावच्या बाया किती त्यात 9, 10, 11 बाया बसल्या गेल्या. ती पाट्यात पण गाडीच गेली पाटात. त्या बाया तिकडे तोंड वाचून गेल्या. मुलं व्हायचं लांबच राहिलं तिकडे गेलं खकर. एक उदाहरण सांगा मला, एक तिकडे जाणाऱ्या माणसाला मूल झालं असं. इतके माणसं मूर्ख आहेत आपली. सगळं गेलं का म्हणजे बाई पोटावून हात फिरले का मुलगा होतो. मला वाटतं आपण पोटावर हात फिरून घ्यावं का नाही एखादा आपलं. काय वेड्याचा बाजार आहे. मुलं जाऊ द्या, हसू नका. मुला करता एवढा कुटाणा. पत्नी माणसाला प्रिय, पैसा प्रिय, सत्ता प्रिय, सगळं जर चांगलं प्रिय आहे तर मग आम्हाला प्रपंच आवडतो. आमचा दोष काय? तुम्हाला प्रपंच आवडत नाही, नाम आवडतं. आम्हाला एखादा मंत्र सांगा. आम्हाला प्रपंच का आवडतो आणि नामस्मरण का आवडत नाही? तुकाराम महाराज म्हणजे सांगतो, विठाल 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 कोणत्याही पदार्थातील दूषित दोषाचं दर्शन झालं तर तो पदार्थ त्या मिनिटाला टाकला जातो. जोपर्यंत पदार्थातले दोष कळत नाही तोपर्यंत तो जीव घेतला तरी तो प्रपंच माणसाला प्रिय वाटतो. दोष समजले का तो प्रपंच टाकला जातो. असा प्रकार आहे. तुम्हाला उदाहरण सांगतो. खेडेगावातले जावई होते आणि ते सासऱ्याच्या घरी जावई पाहुणेच असतात म्हणा गेले. आता खेडेगाव, सासू खेडेगावातली, स्वयंपाक खेडेगावातला, घर खेडेगावातलं. जावई गेले. जरा श्रीमंताचं बरं बुरं घर होतं. जावई आले बसले. मामी आल्यानंतर या जावई या जावई. मामा बाहेर गेले होते. जावई बापू तुम्ही आता जेवण करूनच जा. नाही म्हणजे मामी मला फार घाई. नाही नाही आता तुम्ही जेवण केल्याशिवाय जाऊच नका, लगेच स्वयंपाक करते. मामा तुमचे येतीलच म्हणे. आता मामीने स्वयंपाक सुरू केला. इकडच्या बाजूला स्वयंपाक सुरू झाला. जावई बसली मस्त तक्क्याला पाठ लावून वसरीवरती. त्याला बैठक म्हणतात. पूर्वीच्या काळात वसरी म्हणायची. बैठकीत बसली. अशी खिडकीतून पाहिलं का मामी सगळा स्वयंपाक दिसायचा. आता मामीने घातले चुलीत लाकडं आणि स्वयंपाक झाला सुरू. आता स्वयंपाक सुरू झाला महाराज. मग काय विचारता, मामीने पोळी केली, भाजी केली, वरण केलं, भात केलं. भात केला आणि जावायला आवडत होती खीर. आणि पहिला खिरीचा कार्यक्रम मला जावायला खीरच करायची होती. असे तांदूळ शिजू घातले, पांढरे शुभ्र तांदूळ अगदी पूर्णासारखे शिजले. आणि मामीने ते पुरण खीर हटायला घेतली खाली. आता त्या दुधामध्ये इलायची टाकली, बेदाणा टाकला, केशर टाकलं, सगळं टाकलं, दूध टाकलं. चुलीत घातली होती लाकडं. लाकडात झालता धूर. मामीला झालती सर्दी. धूर गेला नाकात. नाकात गेला तो एकटा बाहेर आला. जोडीदार घेऊनच खाली आला. आता मामीने घेतले डोळे झाकून. धूर गेल्यामुळे त्याच्यात घातली रवी. आता जेव्हा रवी गरा 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 हटायला सुरुवात केली. आता रवी मग जेव्हा नाकातलं सुटलंय महाराज नीट खिरीच्या दिशेने. आणि जावाईने पाहिलं. जावाई म्हणला मेलो. पण खेडेगावातली माणसं फार हुशार असतात. जेव्हा मामीना फुर्र केलं का थेट नाकात. जावाई म्हणला वाचलो बाबा म्हणला. दुसऱ्या वेळी नाकातून सुटली महाराज. जे खाली घसरली कनी. जावई म्हणला आता 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 करता आता आता करता. मामीना पुन्हा फुर्र केलं नाकात. जावई सरकून बसला. जावई म्हणला आजची खीर का खराट होती काय नाही, काही खरं दिसत नाही. आणि मग तिसऱ्यांदा सुटली. पण एवढी बाळशेदार सुटली आणि खालच्या तोंडाला भलती गठोड्यासारखी जाड होती. जेव्हा खाली 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 गेली जावई चांगला टक लावून पाहायला. जेव्हा मामीने परत केला वर ओढायचं. पण दुर्दैव असं झालं महाराज, जी अर्धी तुटली तटकन तुटली की पटकन पडली. जशीच पडली तशीच जावयाने पाहिली. आणि आता मामीच्या डोळ्यात गेलेला धूर. मामीने जेव्हा रई घातली, जेव्हा गर 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 हटून तदेव आत्मानम स्वरूपम यशसा तादात्म्यम तद्रूप. आता तांदूळ पांढरे, दूध पांढरं, नाकातून पडलेलं
आता काय वेगळं थोडंच दिसणार ते. फार एक रूप करून टाकलं. तिला बिचारलं माहित नाही. आले सासरे आले, मेवणी आले, थोड्या वेळात 2 मेवणे होते, मित्र आले, पंगत बसली जेवायला. जावाई प्रमुख पाहुणे, एवढी वाटी जावायची पुढे खिरीची. एकूण मेवना, एकूण एक मेवना, सासरे बसले, मित्रमंडळी बसली, वदनी कवळ घेता जेव्हा ठोका उठाला खीर खायचा लोकांनी. वाटी मागे वाटी, वाटी मागे वाटी, वाटी पातेल पातळ. ते जावायसारखे खिरीकडे पाहायचे, खीर खाऊ का मामीचं शेंबूड खाऊ, नको खाऊ का उपाशी मरू, सारखं खिरीकडे. त्याला खीर आवडत होती ना, सारखं खिरीकडे पाहायचं, इकडे खायचं. मेवना म्हणलं का खा ना खीर. नाही, डॉक्टरनी सांगितली खीर नाही खायची. ते खा, आमच्याकडे मोठे डॉक्टर आहेत. जावय म्हणला मेलो तर नाही खायचं म्हणला. जावयानी वाटी बाजूला ठेवली आणि बाकीच्यानी वाटी मागे वाटी सगळं पातेलं संपलं. मग बाकीने खीर खाल्ली का शेंबूड खाल्ला लवकर सांगा. काय खाल्लं? दोन्ही खाल्ले. तुम्ही खाता का दोन्ही? अरे बाकीच्यानी खीरच खाल्ली, त्यांना काही त्यातलं ज्ञानच नव्हतं. त्याला काही त्यातलं ज्ञानच नव्हतं. वाटी मागे वाटी, वाटी मागे वाटी, पहिली वाटी झाली की दुसरी सगळी वाटी. तसंच आहे, ज्यांना त्या प्रपंचातला दोषच समजत नाही त्यांना वाटी मागे वाटी, पहिलं घर पडलं की दुसरं, पहिली गाडी गेली की दुसरी, बैल मेला की दुसरा, आणि पहिली मेली की अरे म्हातारी माणसं पण दुसरी म्हणतात बोल. त्यात ते दोषच नाही कळत ना, आणि त्या दोष न कळाल्यामुळे त्याला मग तो वाटी मागे वाटी. प्रपंचाची गोष्ट अशी, प्रपंचातले दोष आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला प्रपंचातले दोष. जावायनी वाटी बाजूला सरकून ठेवली आणि बाकीच्यानी खाल्ली. तसं संपूर्ण प्रपंच म्हणजे खीर. तुकाराम महाराज म्हणजे जावई आणि आपण सगळे खीर खाणारी पंक्ती पठाण, वाटी मागे वाटी. महाराज म्हणले, वेड्या हो, प्रपंचातले दोष तुम्हाला समजत नाहीत म्हणून तुम्हाला प्रपंच प्रिय आहे, आणि नामातले गुण तुम्हाला कळत नाहीत आणि म्हणून नामस्मरण तुम्हाला प्रिय आहे. मला नामातले गुण कळाले म्हणून मला नामस्मरण प्रिय वाटतं, आणि मला प्रपंचातले दोष समजले म्हणून प्रपंच मी जावयासारखी ती वाटी थोडीशी फेकून दिली नाही. प्रपंच टाकता येत नसतो. प्रपंच टाकणं त्याला पळकुटेपणा म्हणतात. प्रपंच टाकून चालत नाही. जीवन जगायचं असतं, वाटेला आलेले कर्म करायचे असतात, म्हणून त्याच्यावर फक्त त्याला गौण. जशी जावयानी वाटी बाजूला सरकली तसे तुकाराम महाराज जावयाच्या रूपात प्रपंचाची वाटी बाजूला सरकली आणि परमार्थाची वाटी पुढे घेतली. मग प्रपंचातले दोष काय? प्रपंचातला पहिला दोष असतो दुःखरूपता, एक. प्रपंचातला दुसरा दोष आहे क्षणिकता, 2. आणि प्रपंचातला तिसरा दोष आहे सातिशयता, 3. आणि प्रपंचातला चौथा दोष आहे काय राहिलं रे? म्हणजे पहिला दुःखरूपता, विपरीतता, क्षणिकता आणि सातिशयता. 4 दोषांनी दूषित प्रपंच मला प्रिय वाटत नाही. आणि नामात 4 गुण असतात. नामातले चौथा पहिला गुण आहे मंगलरूपता, नामातला दुसरा गुण आहे सर्व साधनातली सर्वश्रेष्ठता, नामातला तिसरा गुण आहे नित्यता, आणि नामातला चौथा गुण आहे मोक्ष फलदायता. नाम मोक्ष देतं म्हणून नामातला मोठा गुण आहे. सगळं जग नासलं तरी नाम नासत नाही. ते चेतन रूप आहे, अविनाशी आहे. हा नामातला सर्वात मोठा गुण आहे. आणि नाम हे सर्व साधनात तुका म्हणे ऐसा आहे श्रेष्ठाचार नाम हे सार विठू. सगळ्या साधनात श्रेष्ठत्व नामाचा आहे म्हणून नाम हे श्रेष्ठ मोठा गुण आहे. आणि नामात सगळ्या जगाला अमंगल्याला हे मांगल्य देणं. शबरीसारखी अमंगल स्त्री असताना ती जगत वंद्य करून टाकले वाल्या कोळ्यासारखे. अमंगलाला हे मांगल्य देणं याला म्हणतात नामाची मंगलता. 4 गुण असतात आणि त्याच्यापैकी प्रपंच ते दुःखरूपता, अत्यंत दुःखमय. दुसरी विपरीतता, तिसरं क्षणिकता आणि सातिशयता. याला 1 तासभर तरी पाहिजे सांगायला. आणि हे सांगण्याकरता वेळ संपली, 9 वाजले. त्यामुळे आता वेळेच्या पुढे जाणं का मी 7ला आलो होतो, पण तुम्ही नाही लवकर ओळखलं. पण डिझेलही संपले. आता सकाळी कीर्तन झालंय, आता आतून डिझेल संपल्याचे काय म्हणतात त्याला सिग्नल यायला लागले. ते आता
त्यामुळे नाही. आता सर्वांनी मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा कुंडलिक वरदारी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान मृत्युलोक्या आवडते परी नाही का हरी नामे विन विठ्ठले हे चित्त प्रपंच भासोनी वमनते मने बैसले शे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मृत्युलोक्या आवडते परी नाही का हरे नामे विन विठ्ठले हे चित्त प्रपंच भासोनी वमनते मने बैसले से. तुमची वांगी बुद्रुक या ठिकाणी चालला अखंड हरिनाम सप्ताह अत्यंत उत्तम प्रकारचं नियोजन आहे. समाज भरपूर येतो, सगळं चांगलं आहे, आनंदाची गोष्ट आहे. तुमची फार इच्छा होती महाराजांना आणायचं पण चला आलो तुमची तर झालं. 2 तास सेवा झाली, ठीक आहे. यात योग्य असेल ते माझ्या श्री गुरूंचंही माऊली ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं वेदशास्त्राचंही आदरणीय आचरणी त्याचं जरूर आचरण करा. न्यून वाटला असेल भर घाला, अधिक झाला असेल वजा करून टाका आणि मातृ देऊन गोड करून घ्यालच असे अपेक्षा करतो. झालेली सेवा पुनश्च भगवतचरणी समर्पित करून मी या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय खाली बसा.